भूसंपादन विधेयकावरून मोदी सरकारची कोंडी अजूनही सुटलेली नाही। या विधेयकावरून केंद्राला कात्रीत पकडण्याकरता विरोधक सरसावले आहेत। भूसंपादन विधेयक आधीच लोकसभेत मांडलं गेलं आहे, तरीही हे विधेयक पुन्हा का मांडलं जात आहे असा प्रश्न विरोधकांनी लोकसभेत उपस्थित केलाय। यावर भूसंपादन विधेयकाबाबतचं कोणतंही विधेयक या अधिवेशनात याआधी मांडलं गेलं नसल्याचं स्पष्टीकरण लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सभागृहाला दिलं। पूर्ती गैरव्यवहारासंदर्भात होत असलेले आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं सांगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी राज्यसभेत निवेदन दिलंय। कॅगच्या अहवालात आपल्या विरोधात काहीही नसल्याचं स्पष्टीकरण गडकरींनी सांगितलं आहे। पूर्ती साखर कारखान्याला वीज निर्मितीसाठी कर्ज पुरवठा झाल्याचं स्पष्टीकरणही गडकरींनी राज्यसभेत दिलंय। मात्र गडकरी स्पष्टीकरण देत असताना विरोधी पक्षांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरत घोषणाबाजी केली। कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम कासकर याच्याबाबतचं निवेदन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत सादर केलं। पाकिस्तानने दाऊद संबंधीचे सर्व आवश्यक कागदपत्र भारत सरकारने दिले आहेत। मात्र त्यानंतरही पाकिस्तानकडून दाऊद विरोधात कारवाई करण्यात आली नसल्याचं राजनाथ सिंह यांनी लोकसभेत सांगितलं। पाकिस्तानसोबत भारतात गुन्हेगारी हस्तांतरण करार नसल्यामुळे कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमला भारतात आणणं सोपं नसल्याचं मत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलं आहे। नेहमीच नकारघंटा वाजवणाऱ्या पाकिस्तानसाठी मात्र दाऊद साहेब असल्याचं स्पष्ट झालंय। भारताच्या मागणीला पाकिस्तान प्रतिसाद देणार का असा सवाल पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बसीद यांना लखनौमधल्या पत्रकारांनी केला असता ते साहेब पाकिस्तानात नाहीत असं अजब उत्तर बसीद यांनी दिलंय। तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता यांना बंगळुरू उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळालाय। बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी बंगळुरू उच्च न्यायालयानं जयललिता यांची सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्तता केली आहे। या निर्णयामुळे तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचा जयललिता यांचा मार्ग आता मोकळा झालाय। साखरेच्या समस्येवर खासदार शरद पवार आणि खासदार विजयसिंग मोहिते पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नवी दिल्लीत भेट घेतली। एफआरपी आणि सध्याचा ऊस दर यामध्ये 850 रुपयांची तफावत आहे। ही तफावत केंद्र सरकारनं भरून काढावी अशी विनंती यावेळी करण्यात आली। तर 50 लाख मेट्रिक टन बफर स्टॉक करावा अशीही मागणी करण्यात आली। या प्रश्नी लक्ष घालून आवश्यक उपाय करण्याचं आश्वासन नरेंद्र मोदींनी यावेळी दिलं। आयसीआयसीआय बँक आणि इन्फोसिसचे नॉन एक्झिक्युटिव्ह चेअरमन राहिलेले के.व्ही. कामत यांच्या ब्रिक्स डेव्हलपमेंट बँकेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे। पुढील 5 वर्षांसाठी कामत यांच्याकडे बँकेचं अध्यक्षपद राहणार आहे। गेल्या वर्षी ब्राझीलमध्ये झालेल्या ब्रिक्स देशांच्या समिटमध्ये या बँकेच्या अध्यक्षपदाचा मान भारताला देण्यात आला होता। दिल्लीत वाहतूक शाखेच्या हेड कॉन्स्टेबलनं स्कूटी चालक महिलेच्या पाठीत वीट मारून तिला जखमी केलंय। रमणजीत कौर असं या महिलेचं नाव आहे। आपल्या मुलीला ती शाळेत घेऊन चालली होती। मथुरा रोड हेड कॉन्स्टेबल सतीश चंद्र यानं तिला हटकलं आणि तिच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स मागितलं। त्यानंतर या दोघांत बाचाबाची झाली। त्यात राग अनावर होऊन सतीश चंद्र यानं रमणजीतला वीट फेकून मारले। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।